श्री क्षेत्र खंडोबा महाराज मंदिर येथे आजपासून यात्रेस सुरुवात झाली आहे। या ठिकाणी भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली आहे। मंदिर प्रशासनाच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे भाविक भक्तांच्या दर्शनाकरिता व्यवस्था करण्यात आली आहे। कसं महत्त्व असतं कसं आहे? घटस्थापना दिनांक 21/11/2025 रोजी सकाळी 3 वाजता देवाची घटस्थापना विड्याच्या पानावरती करण्यात आली। खंडोबाचे 12 स्थान असल्याने आणि आपलं हे 7वं स्थान आहे। सातारा खंडोबा म्हणून हे 7वं स्थान मानले जाते। पहिलं स्थान जेजुरी असल्याने प्रति जेजुरी म्हणून आपल्या ह्या सातारा खंडोबाला महत्त्व आहे। चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी ठीक मध्यरात्री 12:30 वाजता देवाला अभिषेक सुरुवात होते व तसेच 3 वाजता देवाला विधिवत पूजा करून देवाला भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो। तिथून पुढे ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे ते वांगे खायला सुरुवात करतात। कसं चाललं आहे बांधकाम वगैरे याच्यावर कसं? हो, मंदिराचा विकास एकदम चांगला चालू आहे। MSRDCच्या अंडरमध्ये हे काम चालू आहे। सभामंडपचं काम आत्ताच पूर्ण झालेलं आहे। विटाचं काम वरती संवर्धनाचं काम पण झालेलं आहे। दीपमाळ पूर्ण झालेली आहे। आता बाजूच्या फरशीचं काम चालू आहे। 30 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत 21 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत 9 दिवस यात्रा चालणार आहे। मुख्य यात्रा आपली 26 तारखेला चंपाषष्ठी म्हणून मुख्य यात्रा आहे। या यात्रेसाठी येणाऱ्या किंवा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तुम्ही काय संदेश द्याल? आता शासनाचा निधी आलेला आहे त्यामुळे भरपूर प्रसिद्धी तशी मिळालेली आहे। लोकांचे म्हणजे पूर्ण मराठवाडा तसेच महाराष्ट्र पूर्ण देशातून बाहेरच्या देशातले सुद्धा नागरिक ह्या खंडोबा मंदिरामध्ये येतात। सातारा गाव हे खंडोबा मंदिरामुळे उदयास आलेलं आहे आणि ह्या वर्षी गर्दी वाढणार हे लक्षात घेऊन सर्वांना एकच सांगणं आहे की सर्वांनी रांगेत दर्शन घ्या, शांततेत दर्शन घ्या, आपली काळजी आपण स्वतः घ्या। मंदिर प्रशासनाच्या वतीने CCTV कॅमेरे लावलेले आहेत, बॅरिकेडिंग लावलेले आहेत। पोलीस प्रशासनाचं सहकार्य आहे। महानगरपालिकेच्या वतीने पण सहकार्य केलेलं आहे। गावकऱ्यांचं सहकार्य आहे। राजकीय पुढारी पण सहकार्य करतात। कोणाच्या लोकप्रतिनिधीच्या हस्ते आरती वगैरे काही विशेष मत? माननीय साहेब पालकमंत्री आपले संजयजी शिरसाट साहेब यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये महाआरती बुधवारी सकाळी ठीक 7 वाजता होणार आहे। सांगितलं भक्त आहेत ते भक्त अनेक वेळा असे काही नवस बोललं तर ते कसे नवस असतात? तर ज्यांचे जे नवस बोलतात त्यांचा नवस हा
खंडोबा महाराजांना अभिषेक करून देवाला नैवेद्य दाखवून नवस फेडतात. जो नवस बोलतात तो नवस पूर्ण झाल्याच्या नंतर सकाळी येऊन ते देवाला अभिषेक करून तो नवस फेडतात. इथं पोरेत पूजा वगैरे कोणाकडे आहे? हे पूजा म्हणजे आमच्याकडेच आहे. वंश परंपरेनं आम्ही इथं पुजारी आहे. आमची 11वी पिढी इथं चालू आहे. नाव असेल ना परिवाराचं? परिवाराचं नाव वगैरे काय? माझ्या वडिलांचं नाव विजय प्रभाकरराव धुमाळ, काकांचं नाव दिलीप प्रभाकरराव धुमाळ, माझं नाव विशाल विजयराव धुमाळ, माझे लहान भाऊ आकाश दिलीपराव धुमाळ आणि विक्रम विजयराव धुमाळ. आम्ही 5ही जण इथं मंदिरामध्ये असतो. सर्वजण मंदिरात थांबतो. काय सांगाल बाबा, मंदिर प्रशासनाच्या वतीने काय इथं आम्हाला आत्तापर्यंत आम्ही येत होतो इथं दर्शनाला, पण दर्शन व्यवस्था एवढी काही व्यवस्थित नव्हती. पण यावर्षी दर्शन व्यवस्था इतकी व्यवस्थित आणि छान आहे, त्याबद्दल संस्थेचे आम्ही आभार मानतो. तुम्ही केव्हापासून मंदिरात दर्शनासाठी जवळजवळ 8-10 वर्ष झाले असतील मला येतो मी दर्शनाला. पण यावेळा अगदी व्यवस्थित सगळे चांगले आहे, त्याबद्दल आम्हाला संस्थेचे आभार मानायचे आहेत. अरुण आराध्ये. हॅलो. बोला बोला तुम्ही बोला. दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं आलेलो आहोत, पण दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी आम्हाला म्हणजे खंडेरायाचं दर्शन हे व्यवस्थित पद्धतीने मिळते, त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. आणि खंडेरायाच्या कृपेने सगळ्यांना असाच आशीर्वाद मिळावा हीच खंडेरायाच्या चरणी प्रार्थना. मी अंजली अरुण आराध्ये. नमस्कार, मी रामेश्वर गुंटे. मी 2020 पासून इथं येतो आहे. या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी खूप बेटर अशी व्यवस्था केली संस्थेनं आणि विश्वस्त मंडळाचे खूप खूप आभार, चांगली त्यांनी व्यवस्था केल्याबद्दल. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे छान वाटू लागले, प्रसन्न वातावरण वाटायला लागले आणि दर्शनाची व्यवस्था पण खूप छान आहे. रांगेत दर्शन असल्यामुळं आम्हाला खूप छान वाटतं. गर्दी नाही, काही नाही, लोटालाटी नाही आणि यांचं खंडोबारायाचं दर्शन फार व्यवस्थित होतं. येळकोट येळकोट, जय मल्हार. प्रकाश कुलकर्णी.